माणसाला कितीही काम असो फिरणं कधीच कोणी सोडत नाही बरं का. कितीही काम करा पण एकदा का थोडंसं फिरून आलं ना पहा मन किती असं प्रसन्न वाटतं. दिवसभराचा थकवा जेवढा आपण दिवसभर काम करतो ना, तर एक दिवस आपण फिरून आलो ना, थोडंसं बाहेर जाऊन आलो ना, तर इतकं छान वाटतं ना. पहा तर आजच आम्ही ना महाकालला निघालेलो बरं का. तर चला, दररोजचं काम, दररोजची धावपळ, मुलांचा अभ्यास, मुलांची शाळा, घरचं काम, हे तर ना दररोजच चाललेलं असतं बरं का. पण कधीतरी असं कुठेतरी एक दिवस मुलांना पण फिरावंसं वाटतं, बाहेर जावंसं वाटतं. आता मला तर ॲक्च्युली खूप त्रास होतो, पण मुलांमुळे जावं वाटतं आणि छान पण वाटतं बरं का. पहा बाहेरच्या ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडंसं फिरून आलं की घरचे काम करायला अजिबात काही वाटत नाही. आणि खरंच माणसाने ना सगळ्याचा एन्जॉय करावा, काम, फिरणं, आणखीन सगळं व्यवस्थित असावं. तर 2 दिवस आरवला सुट्टी होती, चला म्हटलं, आरवचं खूप दिवसापासून चाललं होतं ना महाकालला जायचं, चला म्हटलं आपण जाऊन येऊयात. शनिवार रविवार होता आणि सोमवारचं छान असं दर्शन होणार होतं महाकालचं आणि पहिल्यांदाच चाललो होतो. पहा किती सुंदर असं सकाळी सकाळी लवकर निघलो होतो, त्यामुळे ना सकाळचं पहा मॉर्निंग रुटीन किती छान दिसतंय ना. आणि वातावरण सुद्धा खूप छान होतं आणि पहा असं कोवळं ऊन पडलं होतं आणि मुलं सुद्धा खूप एन्जॉय करत होते बरं का रस्त्याने. आणि मला तर अजिबातच त्रास झाला नाही. मी ठरवलेलं देवाला चालली, मला काही त्रास झाला नाही पाहिजे आणि खरंच काहीच त्रास झाला नाही. आणि प्रवाससुद्धा खूप छान झाला. पहा सूर्य थोडा वरती येत होता आणि प्रवास आमचा चालू होता. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि पल्लवीची आणि पिऊची तुम्ही दंगा मस्ती आणि चिवचिव बोलणार त्यांचे गोड बोलसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. येथे महाराष्ट्राची बाँड्री सोडली होती, म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर एंट्री केली होती. ते हे सगळं ना एंट्री आहे महाराष्ट्राच्या बाहेरची. तर खूप छान तिथं म्हणजे खूप मोठं असं पाहिलं होतं आणि खूप जण असे जे महाराष्ट्राच्या बाहेर एंट्री करत होतं ते ना असे उभा राहून पाहायचे. आम्ही पण थोड्या वेळ उभा राहिलो बरं का. आणि आता सगळेच जण आम्ही गाडीत बसल्यानंतर बोललो की नाही का आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो आहे, महाराष्ट्राची एंट्री. तर आम्ही पण 2-3 मिनिटं थांबून आम्ही असं पाहिलं, छान वाटलं बरं का. पहा किती सुंदर वातावरण. आणि ह्या साईडला ना इतका शेतामध्ये गहू आहे ना, म्हणजे असंख्य जेवढं दिसेल ना जो प्लॉट तेवढ्या पूर्ण प्लॉटमध्ये ना असा गहू पूर्ण शेती गव्हाचीच बरं का त्या साईडला. तर तुम्हाला पाहायला भेटेल. पहा सगळीकडं गहू म्हणजे गहूच, हिरवा गहू, जरा वाळलेला गहू, हे सगळं ह्या साईडला ना गहूच गहू. फायनली आम्ही संध्याकाळी ना तिथे पोचलो बरं का. संध्याकाळी ना बांगलामुखीमध्ये दर्शन घेणार होतो आणि मग सकाळचं दुसऱ्या महाकालमध्ये जाणार होतं. बांगलामुखीला छान असा होम वगैरे करायचा होता, दर्शन वगैरे. तर देवी चैत्र नवरात्रीमध्ये ना तिथे खूप सुंदर असं देवीचा कार्यक्रम असतो. जास्त काही शूटिंग केली नाही तिथे ना, जास्त व्हिडिओ वगैरे काढून देत नव्हते. पहा असंख्य असे त्या झाडावरती ना पॅरोट बसलेले, म्हणजे पोपट. पहा इतके म्हणजे ना फांदीगलीच पोपट. पहा किती पोपट आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. कोणाकोणाला व्हिडिओमध्ये पोपट दिसतात येत ना ते कमेंट करून नक्की सांगा. इतके म्हणजे ना मोजता येणार नाही, इतके पोपट होते. मंदिराच्या आतमध्ये झाड आहे, त्या झाडावरती, पिंपळाच्या झाडावरती असंख्य असे ना पोपट बसले. पहा सुंदर असे कारंजे. दर्शनसुद्धा खूप छान झालं बरं का, खूप सुंदर. आणि छान देवीचे कार्यक्रम पण होते तिथे. पण जास्त काही मोबाईल अलाउड नव्हता. दर्शनाच्या रांगेला उभं राहिलं की मोबाईल सबमिट केला होता. पहा छान दर्शन वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही छान आराम वगैरे केला आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही महादेवाच्या म्हणजे बांगलामुखीचं वगैरे दर्शन झालं आणि लगेच निघालो महाकालच्या दर्शनाला. तिथेच 2-3 असे मंदिर आहेत बांगलामुखी. आणखीन ही मोठे म्हणून दाखवायचं, तोंडातल्या तोंडात नाही. इतक्या मोठ्या पवनचक्क्या होत्या ना, इतक्या म्हणजे अक्षरशः ना अशा इतक्या जवळवरती. पल्लवीला तर वेगळंच काहीतरी दिसलं बरं का. पंखा फिरते की मी ना पूर्ण प्रवास ती जाणार असा त्या म्हणजे पवनचक्की वगैरे बघण्यातच गेला बरं का. फायनली तिथे ना एक म्हणजे प्रत्येक मंदिर आहे ना 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. तर आम्ही तिथे एका छोट्या मंदिरामध्ये पोहोचलो. पहा किती असे वेगवेगळे सांदूक म्हणजे बुवा वगैरे असतात बघा.
तिथे सगळे बसले होते. आणि हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे. सकाळ सकाळच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो. देवाचं दर्शनाचं ताट वगैरे घेतलं. आणि ना महादेवाला पांढरी साडी आवडते ना, म्हणजे मी ना कुठेही जाऊ देव दर्शनाला गेले की मी साडीच घालत असते. सुंदर अशी व्हाईट कलरची साडी घातली बघा. आणि रांगेत वगैरे काही उभा राहायची गरज लागली ना, खूप गर्दी होती. पण यांची ओळख असल्यामुळे ना डायरेक्ट आमचे सुंदर असे दर्शन झाले व्यवस्थित असे. सगळीकडे ना इतकी गर्दी. आणि उन्हाळा म्हटलं की ना गर्दी राहतेच. हे जे अडकवलेलं दिसते ना ते सगळे नवसेच बरं का. जे आपण जे आपल्या इच्छा बोलतो ते गाठण बांधून तिथे ते सगळे अडकवतात असं तिथे सगळे बोलत होते. त्यामुळे मी पण म्हणजे मी नाही काही बांधलं, तर तिथे सगळे असे म्हणत होते की आपला नवस असतो. आणखी नवस बांधून आपण जी काही इच्छा आहे ती ना तिथे ते गाठ बांधायची. आणि तिथे देवाला मंदिरात असंख्य अशा सगळ्यांनी दोऱ्या बांधल्या होत्या. आणि सुंदर असं दर्शनसुद्धा झालं. आणि छान देवाला ना प्रदर्शना घालून मस्त व्यवस्थित दर्शन झालं. आणि आतमध्ये जाऊन अक्षरशः म्हणजे देवाचं दर्शन झालं बरं का. कालभैरवचं मंदिर आहे. हा देव आहे ना म्हणजे अक्षरशः खरोखर असे दारू पितात बरं का. आम्ही सुद्धा म्हणजे प्रसादच आहे दारू त्या देवाला. सुंदर असं आतमध्ये देवाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन झालं. आणि सुंदर असे फोटोज काढले. आणि खूप मस्त वाटलं बरं का. आणि मला तर अजिबात त्रास झाला, म्हणजे अजिबात त्रास झाला नाही ना, त्यामुळे तर मी ना एकदम प्रसन्न होते. आणि खूप छान असं दर्शन झालं. फोटो वगैरे काढले. परत मग आम्ही निघालो, कारण पुढच्या देवाला जायचं होतं उज्जैन महाकालला. तिथनं पण 1-1.5 तास लागणार होता असं म्हणजे चालू होतं. फायनली उज्जैन महाकालच्या मंदिरामध्ये पोचलो होतो. तिथं इतकं सुंदर असं वातावरण होतं ना. इतकं सुंदर म्हणजे सगळीकडे झाडी, पाणी, बसण्यासाठी लोकांना छान झाडाखाली कट्टे वगैरे होते. छान असं थोडंसं फिरलो. मग आतमध्ये मंदिरामध्ये गेलो. पूर्ण असं बेडा घातला. तिथे उंट वगैरे पण होते बरं का. पण जास्त काय थांबलो नाही, ऊनसुद्धा खूप होतं. मग छान पाण्याच्या कडेलाच झाडाखाली मुलांना छान खेळलं वगैरे. आणि मग दर्शनाच्या रांगेला चप्पल वगैरे आम्ही गाडीतच काढली होती. आणि छोटी मुलं असल्यानंतर कसं थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मग आमचं बसत उठत चालू होतं. आणि ही तिथं गेल्यानंतर जी इच्छा होती की कपाळाला महाकालचं नाही का स्टिकर लावायचं, म्हणजे लावायचं. आरवनी, पल्लवीनी, मी सगळ्यांनी सुंदर असे ना महाकाल, म्हणजे मला तिथे गेल्यानंतर माझी खूप इच्छा होती तिथे गेल्यानंतर नाही असं कपाळावरती महाकालचं चिन्ह लावायचं. मी प्रत्येक वेळेस फोटोत व्हिडिओत बघायचे, पण मी स्वतः कधी लावेल असं मला चालू होतं. पण मी सुद्धा लावलं. खूप छान वाटलं. दर्शनसुद्धा इतकं छान झालं ना खरंच. तर पल्लवीला आणि आरवला सुद्धा महाकालचा शर्ट घ्यायचा होता, तो पण आम्ही घेतला. आणि सगळ्यांनी छान असे गंध लावले. आणि इतकी गर्दी ना, म्हणजे इतकी खूपच गर्दी होती. आणि सुट्टी म्हटलं की सगळेजण ना जात असतात. महाकालचा गंध लावला, प्रसाद घेतला, पेढे वगैरे. तिकडला प्रसाद ना थोडासा वेगळा असतो बरं का खायला. तर पेढे लाडू असतात, पण खायला खूप छान लागतात. आरवला एक शर्ट घेतला महाकालचा, पल्लवीला एक घेतला, त्यांना घालायचाच होता, लगेच घेतला की त्यांनी घातला. आरवची खूप इच्छा होती महाकालचा शर्ट घालूनच दर्शन करायचं. त्यांनी ब्लॅक कलरचा शर्ट घेतला आणि पल्लवीने नारंगी कलरचा घेतला. आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये किती सुंदर असं सगळं महादेवाचं असे वेगवेगळे पोस्टर आहेत. खूप सुंदर असे पूर्ण मंदिरामध्ये महादेवाचे वेगवेगळे पोस्टर आहेत. मंदिराच्या म्हणजे आतमध्ये गेलो होतो, रांगेत उभा राहिलो होतो, ते हे सगळं वातावरण आहे बरं का. महाकाल मंदिरमध्ये आतमध्ये गेलो होतो, तिथलं सुद्धा इतकं सुंदर असं दर्शन झालं ना. इतकी सुंदर असे वेगवेगळे. आणि फक्त म्हणजे पूर्ण मंदिरामध्ये ना वेगवेगळे असे ना छोटे छोटे देव होते महादेवाचे. फोटो वगैरे काढले, कारण मोबाईल लगेच समेंट करायचा होता, कारण आतमध्ये काही मोबाईल नेऊन देत नाही. सगळे फोटो काढले. आणि दर्शन इतकं छान झालं खरंच. कुठेही जायचं म्हटलं ना पहिलं ना असं देवाला गेल्यानंतर खूप छान वाटतं. सुंदर सगळीकडे फोटोज काढले. आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं. आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.